नमस्कार मित्रांनो, MSCITच्या फाईल आणि फोल्डर व्यवस्थापन या अत्यंत आवश्यक विषयावर तुमचं स्वागत आहे. डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी हे कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. 1. फोल्डर आणि फाईल. सर्वप्रथम, फोल्डर म्हणजे फाईल्स आणि उपफोल्डर्स म्हणजे सबफोल्डर्स साठवण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर. याचा उपयोग माहिती पद्धतशीरपणे वर्गीकृत म्हणजे क्लासिफाय करण्यासाठी होतो, ज्यामुळे फाईल्स शोधणे सोपे जाते. तर फाईल ही कम्प्युटरमधील डेटा साठवण्याचे मूलभूत एकक आहे. यात मजकूर, इमेज, व्हिडिओ किंवा प्रोग्राम्स असू शकतात, ज्याचा उपयोग माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी होतो. 2. कॉपी आणि मूव्ह ऑपरेशन्स. फोल्डर किंवा फाईल कॉपी करणे म्हणजे त्यांची दुसरी हुबेहूब प्रत तयार करणे. याचा उपयोग डेटा बॅकअप घेण्यासाठी किंवा फाईल्स दुसऱ्या ड्राईव्हवर, उदाहरणार्थ पेन ड्राईव्हवर देण्यासाठी होतो. आणि फाईल मूव्ह करणे म्हणजे कॉपी न करता ती एका फोल्डरमधून दुसऱ्या ठिकाणी पूर्णपणे हलवणे. डेटा पद्धतशीरपणे व्यवस्थित करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. 3. तयार करणे आणि नामकरण. नवीन फाईल तयार करण्यासाठी तुम्ही MS वर्ड, नोटपॅड किंवा एक्सेल सारख्या ॲप्लिकेशन्सचा वापर करू शकता. नवीन डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी हे आवश्यक आहे. एखादी फाईल रिनेम म्हणजे नाव बदलणे म्हणजे तिचे स्वरूप न बदलता केवळ तिचे नाव बदलणे. यामुळे फाईल ओळखायला सोपी होते आणि चुकीचे नावे दुरुस्त करता येतात. 4. डिलीट आणि ॲट्रिब्यूट्स. फाईल किंवा फोल्डर डिलीट केल्यास ते त्यातील सर्व माहितीसह काढून टाकले जाते. सहसा डिलीट केलेली माहिती प्रथम रिसायकल बिनमध्ये जाते. याचा उपयोग नको असलेला डेटा काढून स्टोरेजची जागा मोकळी करण्यासाठी होतो. फाईल ॲट्रिब्यूट्स बदलणे म्हणजे फाईलच्या प्रॉपर्टीज म्हणजे जसे की रीड ओन्ली, हिडन यांच्यात बदल करणे. यामुळे फाईल्स एडिटिंगपासून सुरक्षित म्हणजे प्रोटेक्ट ठेवता येतात किंवा काही फाईल्स लपवून ठेवता येतात. 5. सेंड टू म्हणजे पाठवा. सेंड टू या पर्यायामुळे तुम्ही फाईल पटकन डेस्कटॉप, पेनड्राईव्ह किंवा ईमेलवर पाठवू शकता. यामुळे फाईल्सची देवाणघेवाण करणे खूप जलद होते. हे सर्व फाईल आणि फोल्डर ऑपरेशन्स MSCITच्या थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही पैलूंसाठी महत्त्वाचे आहेत, जे तुमचा डेटा व्यवस्थित मॅनेज, प्रोटेक्ट आणि शेअर करण्यासाठी मदत करतात. या कौशल्यांचा नियमित सराव करा.